चाकण औद्योगिक वसाहतीमधील पडलेले खड्डे, त्यासोबत या परिसरामध्ये खड्ड्यामुळे होणारी ट्रॅफिक कोंडी, त्यासोबत या परिसरामध्ये असलेल्या ज्या पायाभूत सुविधांचा अभाव, यामुळे या परिसरात असलेल्या ज्या 20 कंपन्या आहेत त्या 20 कंपन्या स्थलांतरित होण्याचा निर्णय या कंपनी मालकांनी घेतल्यानंतर प्रशासन खरं तर खरबडून जागा झालेलं पाहायला मिळतं आहे। पाठीमागच्या रविवारी ज्यावेळेस या ठिकाणी पाहतो की उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी आले आणि त्यांनी उद्योजकांसोबत या ठिकाणी बैठक केली आणि त्या बैठकीनंतर आता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिसरामध्ये उद्योजक असतील, त्यासोबत शासकीय अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांच्यासोबत बैठक घेणार आहे। आता सध्या हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की सध्या या परिसरामध्ये जी तपासणी आहे ती तपासणी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतं, कारण की या ठिकाणी उपमुख्यमंत्री उद्योजकांसोबत बातचीत करणार आहे, त्यासोबत या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी असतील, त्यासोबत शासकीय कर्मचारी असेल यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहे। कारण की या परिसरामध्ये असलेली चाकण औद्योगिक वसाहत ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे जेथील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती असल्यानं या परिसरामध्ये जे उद्योजक आहेत ते उद्योजक आणि औद्योगिक वसाहतीमध्ये असलेले अनेक कामगार यांचा प्रश्न खरं तर या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना यांना करावा लागत होता। आता सध्या पाहतो की आज 3 वाजता सुमारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील। या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत आहे, MIDC आहे, या MIDC मधील रस्त्यांची ते पाहणी करतील। पाहणी केल्यानंतर जे उद्योजक असतील त्यासोबत लोकप्रतिनिधी असतील, शासकीय अधिकारी असतील, त्यांच्यासोबत या ठिकाणी ही बैठक होणार आहे। आपण सध्या बैठकीच्या ठिकाणी आलो आहोत। याच परिसरामध्ये ही बैठक होईल आणि बैठकीमध्ये खरं तर उद्योग कसे वाचवायचे या संदर्भात खरं तर चर्चा केली जाईल। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलतील। मात्र एकंदरीत पाहिलं की गेल्या 8 दिवसापासून या परिसरामध्ये ज्या 20 कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती होत्या त्या वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून खरं तर प्रयत्न सुरू आहेत। मात्र एकंदरीत चाकणचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही वाहतूक कोंडी, त्यासोबत या परिसरात असलेले खड्डे आणि एकंदरीत पायाभूत सुविधा या प्रश्नासाठी सध्या प्रशासन आहे किंवा सरकार आहे ते सध्या खडबडून जागे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यावरून सुशांतराव समी सुनली TV9 मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।